नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नकली एनसीपी आणि नकली शिवसेना चालवण्यापेक्षा एनडीए मध्ये येण्याची थेट ऑफर दिली। तर मोदींच्या ऑफरवर पवारांनी भूमिका मांडावी। छगन भुजबळ यांनी रोखठोक भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात आपण प्रतिक्रिया पाहतोय। तर मोदींच्या वक्तव्यानंतर आता या ऑफरवर आता शरद पवार यांनी भूमिका मांडावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मी काय सांगत होतो त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचं आहे। पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं आहे। एनडीए मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे। आता त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे ते मला काही कल्पना नाही। तो प्रश्न त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही आहे। ठीक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला फुटला तर मोदींच्या ऑफरवर आता स्वतः शरद पवार यांनी आपली भूमिका मांडावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर बारामतीच्या मतदानानंतर शरद पवार घाबरल्यामुळेच विलीनीकरणाची भाषा करतात असंही मोदींनी म्हटलेलं होतं आणि त्याचमुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा सन्मानाने एनडीएमध्ये येण्याची ऑफर मोदींनी पवार आणि ठाकरे यांना दिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय शरद पवार यांनी एका मुलाखती दरम्यान मोठं असं वक्तव्य केलेलं होतं। काही घटक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, निकालानंतर अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळू शकतं असं पवारांनी म्हटलेलं होतं। मात्र त्याच संदर्भात त्यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य असंही केलेलं होतं, मोदींसोबत काम करणं अवघड आहे असं देखील पवारांनी म्हटलेलं होतं। आणि त्यामुळे एकीकडे ही ऑफर आणि दुसरीकडे पवारांचं वक्तव्य हे कितपत